कांग्रेस के शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे ने राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले पर तीखा हमले बोलते हुए कहा कि उनका राजनीतिक दुकान बंद नहीं करेगी। बुधवार को आयोजित पत्रकार परिषद में गुर्दे ने कहा कि 2019 में बावनकुले को भाजपा में राजनीतिक रूप से किनारे कर दिया गया था और उनकी दुकान की चाबी कनान नदी में फेंक दी गई थी। उन्होंने व्यंग्यात्मक अंदाज में कहा कि 3 वर्षों तक रेत उत्खनन के बाद यह चाबी उन्हें मिली और इसी के जरिए उनकी राजनीति में बैकडोर एंट्री हुई। गौरतलब है कि कांग्रेस शहर अध्यक्ष का पदभार संभालते समय प्रफुल्ल गुर्दे ने कहा कि उनके पिता ने जिस भाजपा की राजनीतिक दुकान को शुरू किया था उसे बंद करने की जिम्मेदारी अब उनके कंधों पर है। इस बयान पर प्रतिक्रिया देते हुए राजस्व मंत्री बावनकुले ने कहा कि कांग्रेस में इतनी गुटबाजी है कि कांग्रेस के लोग ही गुर्दे की राजनीतिक दुकान बंद कर देंगे। इसी बयान का जवाब देते हुए गुर्दे ने कहा कि भाजपा में कई बहुजन नेताओं का राजनीतिक भविष्य समाप्त किया है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अब चिंता इस बात की है कि बावनकुले के पास राजस्व मंत्रालय कितने दिनों तक रहेगा। गुर्दे ने आगे कहा कि बावनकुले स्वयं को अधिकारियों के बीच भविष्य का मुख्यमंत्री बताने लगे हैं। वह मुख्यमंत्री बनेंगे या नहीं ये तो समय बताएगा, लेकिन उनके राजस्व मंत्री पद पर बने रहने को लेकर सवाल खड़े हो रहे हैं। कांग्रेस नेता ने व्यंग्यात्मक टिप्पणी करते हुए कहा कि उन्हें इस बात की भी चिंता नहीं कि भविष्य में कहीं बावनकुले को किसी कानूनी मामले में जेल का सामना तो नहीं करना पड़ेगा। उनके इस बयान से नागपुर के राजनीतिक गलियारों में नई चर्चा शुरू हो गई है। प्रवेश झाला। आता भारतीय जनता पक्षाचं जे दुकान आहे ते अनैतिक दुकान आहे। काल परवा कालच्या आपण मध्य प्रदेशची जर घटना बघितली की लोकशाहीला ज्या पद्धतीनं ते लोकशाहीवर काम लोकशाहीच्या विरुद्ध काम करून राहिलेले आहे। नॉमिनेशन अर्ज मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज बाद करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून करून घेतलं, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की भाजपाचं जे दुकान आज दिसून राहिलेलं आहे ते भाजपाचं दुकान हे अनैतिक आहे, ते लोकशाही विरुद्ध आहे, ते संविधान विरुद्ध आहे, ते तंत्रमंत्राचा वापर करत ते दुकान आज आपल्याला दिसून राहिलेलं आहे। भाजपानं याआधी अनेकांची दुकानं बंद केली हे मात्र खरं आहे। आमच्या व्यापाऱ्यांची पण दुकानं बंद केली ना, जीएसटी लावून बंद केली, नोटबंदी लावून बंद केली। त्यामुळे भाजपाचं ते एक्सपर्टीज आहे दुकानं बंद करण्याची, पण ती एक्सपर्टीज नीतिमत्तेच्या आधारावर नाही, अनैतिक आहे, अव्यवहारी आहे, चुकीच्या पद्धतीची आहे। त्यामुळे बावनकुळे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनेक महसूल आज बावनकुळे साहेब महसूल खात्याचे मंत्री आहेत। किती दिवस महसूल खातं त्यांच्याकडे राहील हा प्रश्न आहे, कारण त्यांचं महसूल खात्याचं दुकान बंद करण्याचं काम त्यांच्याच पक्षातले मित्र काही करण्याचा प्रयत्न करणार आहेत। कारण खासगी बैठकांमध्ये शासकीय बैठकांमध्ये बावनकुळे साहेब नेहमी म्हणतात की आता पुढचा मुख्यमंत्री मीच होणार आहे, आणि ते सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणतात पुढचा मुख्यमंत्री मीच होणार आहे, आणि पुढचा मुख्यमंत्री जर मी होणार आहे असं जर आपलं स्टेटमेंट आहे आणि तुमच्या विरोधामध्ये तुमच्याच पक्षामध्ये षडयंत्र सुरू आहे आणि बहुजन समाजाचे नेते म्हणून आम्हाला त्याची चिंता पण आहे। बहुजन समाजामध्ये बावनकुळे साहेब महत्वाचे नेते आहे भारतीय जनता पक्षामध्ये। याआधी मुंडे साहेबांपासून तर खडसे साहेबांपर्यंतचे दुकानं बंद झाले, त्या आधारावर आम्हाला भीती वाटायला लागली की बावनकुळे साहेबांचं खातं तर जाणार नाही, मुख्यमंत्रीचं सोडा महसूल खातं त्यांचं आता शिल्लक राहील की नाही हाही एक आम्हाला चिंतेचा विषय वाटून राहिलेला आहे। त्यामुळे बावनकुळे साहेब तुमचं दुःख आमचं दुःख कमी अधिक प्रमाणामध्ये सारखं आहे, आमची काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी करा। आपली स्वतःची काळजी करणं नितांत गरजेचं आहे। बावनकुळे साहेब 2014 मध्ये भ्रष्टाचार ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष होते, 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेस ते नेहमी म्हणायचे की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे, भ्रष्टाचार मुक्त, भ्रष्टाचार म्हणे का भ्रष्टाचार म्हणे ते त्याला समजत नव्हतं नक्की। आता ह्या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं सर्वाधिक भ्रष्ट आहे, महसूल खातं प्रचंड भ्रष्ट आहे, रोज कोणी ना कोणी अँटी करप्शन मध्ये पकडला जाते, मोठ्या प्रमाणात वसुलीचे टार्गेट दिले जातात। त्यामुळे बावनकुळे साहेब आपला वापर आपल्याच पक्षातले लोक आपला वापर करून राहिले, आपल्या माध्यमातून आपल्या खात्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा उकळण्याचं काम करून राहिले।
ते पक्षासाठी वापरल्या जाते आणि उद्या समजा जेलमध्ये जाण्याची जर पाळी आली तर बावनकुळे साहेब जातील, तिथं दुसरा कोणी जाणार नाही. त्यामुळे आम्हाला चिंता बावनकुळे साहेबांची आहे.